असेना तिचा सन्मान करावा, तिने फेकलेला शब्द फुलासारखा झेलावा, तिने फेकलेला शब्द फुलासारखा झेलावा. ह्याच कवितेला अनुसरून मी माझ्या कवितेचा एक संदर्भ देतो की आईने मला जे मार्ग सांगितला आणि आईचा सन्मान करण्यासाठी जे मी काही केलं आणि शेवटी मी आईला प्रश्न विचारलेला आहे, ही वास्तववादी मी कविता सादर करतोय. आणि आपल्या याचं ब्रीद वाक्यच आहे, प्रज्ञा, प्रबोधन आणि परिवर्तन. मला अभिमान आहे की ह्या ज्या कवितेने मला महाराष्ट्रभर पोहोचवलं, महाराष्ट्रभर गेलं आणि स्मशानभूमीमध्ये सुद्धा पोहोचवलेले, कारण त्या कविता माझ्या स्मशानभूमीमध्ये सुद्धा झालेल्या आहे. ती कविता मी आपल्यासमोर सादर करतोय. कवितेचं नाव आहे बाप कुणाचा. आई म्हणाली, बाळा तुझ्या बापाचे पित्र घालायचे आहे. आई म्हणाली, बाळा तुझ्या बापाचे पित्र घालायचे आहे. घरावरच्या गच्चीवर जेवणाचे ताट तुला ठेवायचे आहे. कावळ्याच्या रूपाने बाप तुझा येणार आहे आणि तू ठेवलेलं जेवण आज जेवणार आहे. मनालाही मोठा आनंद झाला, मनालाही मोठा आनंद झाला. बाप माझा भेटणार आहे, मी ठेवलेलं जेवण आज जेवणार आहे. म्हणून आनंदाने ताट लागताच गच्चीवर ठेवायला. पटापटा कावळे लागले जमायला. आता मात्र प्रश्न पडला मनाला, बाप समजू कोणाला. कारण 4-5 कावळे आले. आता मात्र प्रश्न पडला मनाला, बाप समजू कोणाला. तेवढ्यात एक कावळा आला, ठेवलेल्या ताटाला शिवला. तेवढ्यात एक कावळा आला, ठेवलेल्या ताटाला शिवला. एका मागून एक येऊ लागला, तोही ताटाला शिवू लागला. शिवला तर शिवला, भरकन उडूनही गेला. शिवला तर शिवला, भरकन उडूनही गेला. गेला तर गेला, शेजारच्या घरावरही गेला. कारण त्या दिवशी सर्व पितरी अमावस्या होती. शिवला तर शिवला, भरकन उडूनही गेला. गेला तर गेला, शेजारच्या घरावरही गेला. तिथल्याही ताटाला जाऊन शिवला. हे सारं पाहून डोकं गेलं संतापून. हे सारं पाहून डोकं गेलं संतापून. घरात प्रश्न विचारला आईला जाऊन, सांग बाप कुणाचा, शेजारचा की माझा. माझ्या बापाची घरं किती, माझ्या बापाची घरं किती, माझ्या बापाची घरं किती. धन्यवाद. जय हिंद.